हां बोला ना. संजय गांधी श्रावणबाळ ही शासकीय योजनेतील पेन्शन गेले 3 महिने लाभार्थ्यांना मिळालेलं नाही. मग आज आम्ही तहसीलदार साहेबांना भेटलो की पूर्वी पण असंच झालं 2024ला थेट खात्यात अशी योजना शासनानं काढली आणि लोक कागदपत्र गोळा करायच्या नादामध्ये 8 महिने ते 9 महिने प्रत्येक लाभार्थ्याचं जिल्ह्यातल्या पैसे शासनानं थकवलेलं आहे. मग आता पण लोकांना भीती आहे की आता आणि 2-3 महिने थकवल्यात आणि लोक काय ऐकत नाहीत. म्हणजे जी वयस्कर लोक आहेत ती सकाळी उठली की बँकेत जाऊन बसतात. लोकांना समजत नाही. त्या लोकांना वयस्कर लोकांना काही कुणी सांगितलं, मुलांनी सांगितलं, कुणी सांगितलं तरी काही समजत नाही. ते उठतात आणि पेन्शनसाठी बँकेत जातात. मग शासनानं 3-3 महिने तटवायचं कारण काय? महिन्याला शासनाची योजना ही महिन्याला द्यायसाठी आणि त्यांना औषध उपचारासाठी द्यायसाठी योजना आहे. मग तुम्ही तटवताय काय? महिन्याच्या महिन्याला लोकांना पैसे मिळावे त्यांच्या औषध खर्चासाठी अशी आम्ही मागणी केली. अन्यथा जर एखाद्या हॉटेल असेल त्या हॉटेलमधलं जर जेवण संपलं असेल तर त्या हॉटेल मला काय करतो, जेवण संपलं म्हणून बोर्ड बाहेर लावतो. आणि जर शासनाकडे पैशाचा तुटवडा असेल तर त्याने बोर्ड लावावा की आमच्या शासनाचा निधी संपलेला आहे, पैसे संपलेले आहेत, असं बोर्ड लावावा. ही आम्ही आज शिवसेना करवीर शिवसेनेच्या वतीने मागणी केलेली. आणि हयातीच्या दाखल्यासंदर्भात तलाट्याने गावात जाऊन सर्वे करावा. हयातीचे दाखले मुळात त्याला 50-100 रुपयांनी का कसं खर्च करायला होता? मुळात तुम्ही पैसे देत नाही वेळेत आणि खर्च करायला लावू नका म्हणून आम्ही सांगितलं की तलाट्याला सर्वे करायला हवा. तो जिवंत आहे काय आहे तर टिक करायचं आणि तोच हयातीचा दाखला समजावा असं आम्ही तहसीलदार साहेबांना सांगितलं. तर दोन्ही बाबतीत आम्हाला पॉझिटिव्ह असे तहसीलदार साहेबांना सांगितलं की दोन्ही आम्ही वरती शासनाचे लवकरात लवकर पैसे मिळतील आणि हयातीच्या दाखल्यासंदर्भात माझ्या स्तरावर मी चांगला निर्णय घेतो असं आश्वासन दिलं. आमचे मार्गदर्शक माननीय श्री संदीप चव्हाण यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक टीम मावळा न्यूज 24.